एका स्त्री जातीच्या नवजात अर्भकाला इमारतीतून फेकून दिल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। यात या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यानंतर पोलिसांनी बाळाची आई आणि आजीला ताब्यात घेतलंय। शंकराईट फेज 2 या परिसरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे। एक अबर्ग बाळ जो जन्मला रात्री असेल, मला नक्की ठाऊक नाही, पण ही सकाळी घटना इथं सोसायटीच्या परिसरातील लोकांना कळली। तसं त्यांनी मला सूचित केलं आणि मी तुरंत पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि इथं आल्यानंतर एक लहान बाळ जो पूर्ण म्हणजे रात्रीच जन्मलेला असेल असं वाटतंय आणि त्याचं वरतून तिला फेकण्यात आली आहे की हाणून ठेवली आहे, पण ती मृत्युमुखी पावलेली आहे। ही खूप दुःखद घटना आहे आणि एकदम लाजिरवाणी घटना आहे की अशा प्रकारच्या घटना आज देखील महाराष्ट्रामध्ये आपल्या अंबरनाथ परिसरामध्ये होत आहेत। बाळ हा स्त्री जातीचा आहे आणि कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे आता पोलीस त्याचा तपास करत आहेत आणि महिलाला त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। उल्हासनगरमध्ये एका 3 वर्षीय चिमुकलीचा अर्धवट जळालेला अवस्थेतील मृतदेह सापडला। हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये मागील प्रेमनगर टेकडी परिसरात हा मृतदेह आढळून आलाय। या घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यासाठी स्थानिकांनी हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ घातला। प्रेमनगर टेकडीवर एक महिला तिच्या 3 मुलींसह वास्तव्याला आहे। ही महिला 18 नोव्हेंबर रोजी डॉक्टरकडे जात असताना तिची एक मुलगी बेपत्ता झाली होती। याबाबत तिने दिलेल्या तक्रारीवरून हिल लाईन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। यानंतर प्रेमनगर टेकडीवरील झाडाझुडपांच्या परिसरात एका मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला। उल्हासनगर झोनमधील हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो 18 तारखेला रात्री 23 वाजता दाखल आहे। त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं DB पथक, क्राईम ब्रांच आणि पूर्ण झोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत। सध्या जो मृतदेह आहे तो PM साठी आपण पाठवत आहोत। PM नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल। 2 दिवसांपासून ती बेपत्ता आहे। जवळपास 3.25 वर्षाची ती मुलगी आहे। काही प्राइम ऑफिसर अजून तपासात निष्पन्न झालेले नाही। पोलीस पुढील तपास करत आहोत। तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येईल। MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर नगर येथील एका भाजप पदाधिकाऱ्यानं महिलांना 500 रुपये देऊन विकलं असा आरोप केला होता। यानंतर आंबेडकर नगर येथील महिला आणि कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते। इम्तियाज जलील यांच्या विरोधात निदर्शने करत त्यांच्या फोटोला जोडे मारत काळे फासले। इम्तियाज जरी त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी या नागरिकांनी केली आहे। तसंच आरोप केलेल्या कार्यकर्त्यांनी माझ्या भावाने मतदानाचे पैसे दिले नसून तो व्हिडिओ कामावर असलेल्या कामगारांचे पैसे देण्याचा असल्याचं महेंद्र सोनवणे यांनी म्हटलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विविध महत्त्वाचे मुद्दे मागे पडून आर्थिक देवाणघेवाण प्रभावी ठरली असल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे। तसेच यावेळेस अस्थिर सरकार येणार असल्याचं भाकीतही त्यांनी केलं। या निवडणुकीत पैशांचा वापर सर्वाधिक जास्त करण्यात आला। महागाई, भ्रष्टाचार, तोडाफोडीचे राजकारण या मुद्द्यावर ही निवडणूक होती असंही एकनाथ खडसे म्हणाले। पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घडलं की जे मोठे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये फूट पडली। आमदारांची फूट पडणं बसतं, परंतु पक्ष जाळं तोडले जातात। म्हणजे राष्ट्रवादी 2 झाल्या, शिवसेना 2 झाल्या, चिन्ह 2 झाले दोघांची आणि अशा पार्श्वभूमीवर ही निवडणूक झाली आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीशी भिडले, शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसेनेशी भिडले आणि या निवडणुकीमध्ये पूर्व इतिहास पाहता एकमेकांवर आरोप कसा करायचा हे त्यांच्यामध्ये लक्षात आलं की आता काही बोलायचं झालं तर मागच्या वेळेचं वक्तव्य यांचं असं राहायचं। त्यामुळे सावधगिरीची भूमिका घेऊन एकमेकांवर आरोप करण्याचं या ठिकाणी चित्र दिसलं।
आणि खरं म्हणजे महागाई, भ्रष्टाचार आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे, बेकारी आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, अशा अनेक विषय या निवडणुकीमध्ये चर्चेला आले. परंतु त्यापेक्षाही अधिक प्रभावी ठरला तो शेवटच्या काही दिवसांमध्ये आर्थिक व्यवहार. म्हणजे हे मुद्दे मागे पडले, याची कोणी काही केले, लाडके बहीण वगैरे सगळे विसरून गेले आणि आज आर्थिक व्यवहारावर जोर देऊन ज्यांनी या ठिकाणी अधिक आर्थिक व्यवहार केला त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसलं. काही ठिकाणी आर्थिक व्यवहार झालेही असतील पण लोकांनी ते नाकारले. पण साधारणतः आर्थिक उलाढाल जी झाली त्या उलाढालीचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसेल. 23 नोव्हेंबर 2024 रोजी पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया सुरू होईल. पुण्यामध्ये 8 शहरी ज्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत त्याची मतमोजणी ही FCI गोडाऊन कोरेगाव पार्क येथे सुरू होणार आहे. 2 ज्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहेत मावळ आणि भोसरी त्याची मतमोजणी बालेवाडी स्टेडियममध्ये होतीये. चिंचवड मतदारसंघाची मतमोजणी ही कामगार स्मृती भवन जे आहे चिंचवडमधलं त्या ठिकाणी होणार आहे आणि उर्वरित जे ग्रामीण आमच्या कॉन्स्टिट्युन्सीज आहेत ती त्या ठिकाणी तहसील हेडक्वार्टर्समध्येच त्याच्या काउंटिंग होईल. 8 वाजता ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आणि त्याच्यासाठी मतमोजणी जे आमचे केंद्र आहे त्याची सर्व जी काही तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे. त्यासाठी आवश्यक असणारा स्टाफची नेमणूक पण झालेली आहे आणि आजच या स्टाफचं रँडमायझेशन हे या काउंटिंग ऑब्झर्व्हरच्या समोर पूर्ण करण्यात आलेलं आहे. एकूण काउंटिंग करता प्रत्येक उमेदवाराला एक प्रतिनिधी नेमता येतो, प्रत्येक असेंब्ली सेगमेंट निहाय आणि टेबल निहाय, आणि त्याप्रमाणे मतमोजणी प्रतिनिधींची नेमणूक करण्याचं काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर देखील पूर्ण झालेलं आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. राज्यातले मराठे अंतरावली सराटीत येणार आणि सामूहिक आमरण उपोषण होणार असंही जरांगे म्हणाले. देशात कधी इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसेल तितकं मोठं उपोषण अंतरावलीमध्ये होणार असल्याचं जरांगे म्हणालेत. एका ठिकाणी एकाच जागेवर आणि एकाच वेळेस हे सामूहिक आमरण उपोषण होणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सामूहिक आमरण उपोषण राज्यातले घराघरातले मराठी अंतरवाली त्यांना सामूहिक आमरण उपोषण होणार. देशात असं ऐतिहासिक इतकं मोठं आमरण उपोषण झालं नसत इतकं मोठं आमरण उपोषण अंतरवालीत होणार आहे आणि कुठल्याही गावात आमरण उपोषणाला कोणीही बसणार नाही. सगळेजण अंतरवालीत येणार. एका ठिकाणी एकाच जागेवर एकाच वेळेस सामूहिक आमरण उपोषण होणार. मराठा आरक्षणासाठी कोणतंही सरकार येऊ दे, मराठा शांत आहे त्यावर शांत आहे. ते जर बिघडलं कोणाच्या बापाला भीत नसतो. सरकार फिरकार त्याच्या पुढे काही नाही. एकदा मराठे बसले की सरकार कोणाचं येऊ दे गुडघ्यावर टिकविलं सरकार म्हणून समजा. सरकार स्थापन झाल्यावर तारीख ठरवू. सरकार स्थापन झाल्याच्या नंतर ते सरकार स्थापन नाही करायचं लवकर.